नमस्कार मंडळी, युगे युगे कलियुगे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। अनैतिक संबंधाच्या बाबतीत आपण बरेच चर्चा केली, बरं डीपमध्ये नॉलेज घेतलं, त्यातून होणाऱ्या खुनाच्या गाठला बघितल्या। पण आज आपल्याला असं बघायचं आहे की बाबा फोरप्ले किंवा ह्या घटना होऊ नयेत म्हणून आपण स्त्री पुरुषांचं वैवाहिक जीवन पती पत्नीचं त्याच्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो। ते थोडे संबंध सुधारले पाहिजेत, त्याच्यात थोडीशी माहिती सर्वसामान्य माणसाला ज्याला माहीत नाही, कारण आपल्या समाजात असं आहे, तुम्हाला सांगतो की ह्या विषयावर बोललं जात नाही। त्याच्यामुळं मला थोडासा फार विरोध जरी झाला तरी हरकत नाही, पण मी त्याच्यावर प्रकाश टाकल्याशिवाय राहणार नाही। आणि तुम्ही जोपर्यंत माझ्या पाठीमागे आहे ना तोपर्यंत मी कोणाला देत नाही। तुम्ही जर म्हणले ना मामा बंद करा, आपलं बंद, आपलं काय नाही माऊली, पण थोडंसं पटल असं उमजल असं किंवा थोडं ती तुमच्या लक्षात येईल इथपर्यंत माहिती द्यायला आणि तुम्ही घ्यायला काहीच अडचण नाही। फोरप्लेमधला आणखी एक प्रकार आज आपल्याला बघायचा आहे। आपण पाठीमागे एक प्रकार पाहिलाच होता, पण आज दुसरा प्रकार पाहायचा आहे। आता हे कसं आहे, ह्या विषयावर जे डॉक्टर लोक आहेत, डॉक्टर असोसिएशन असते भारतीय, त्या विषयावरचे परफेक्ट डॉक्टर असतात परदेशात, इथं इंग्लिशमध्ये स्टडी करून अमेरिकेसारख्या देशात, की त्यांना सगळे हार्मोन्सची नावं सगळं, म्हणजे ते तुम्हाला कसं आहे, एखादा माणूस नाही का चिरफाड करताना पीएमला नेल्या होत्या, त्याचं हृदय काढून घेतात, डोळं काढून घेतात, ते डॉक्टर हा पेशा वेगळा आहे। तुम्हाला सांगतो त्यांचा हेतू हा की त्या अवयवाचा त्यांना पूर्ण माहिती असते, माणसाचं शरीर कसं आहे, त्याचा प्रत्येक अवयव कसा आहे, कातड्याच्या बाहेर काय कातड्याच्या आत काय, त्यांना सगळं माहिती आहे। त्यांनी काय केलं, काही डॉक्टर लोकांनी इंग्रजीमध्ये ते ज्ञानाचे व्हिडिओ बनवले सांगितले, पण आपल्या मराठी माणसाला पटलं असं आपल्याला लय परफेक्ट खटाखट इंग्रजी म्हणलं आपल्या पार डोक्यावर जातं, आपल्याला काही मिळच खात नाही किंवा बाई काय चाललंय नेमकं, आपण काही ते बघत नाही। मग ती थोडंसं त्याच्यातलं नॉलेज तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करतोय। आता पंपकिन आणि बट्स ह्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची। आता ही पंपकिन आणि बट्स म्हणल्यावर तुम्हाला तर म्हणला अरे मामा बिघडला, त्या काही म्हणत आहे, त्या काही शब्द काढत आहे का, मराठी आपली अशी समृद्ध भाषा आहे, वळण तशी वळती ती, तुम्हाला सांगतो हा, तीच आपल्याला कळत नाही, पण ती थोडंसं आपण ती त्याचा अर्थ ते इंग्रजी लोक आहेत ना, त्यांच्यापेक्षा आपण आपल्या मराठीमध्ये थोडं समजून देण्याचा मी प्रयत्न करतो आणि समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा, असं माझं प्रामाणिक मत आहे। तुम्हाला सांगतो ते बट्स म्हणजे असा प्रकार आहे की बाबा आपण बाई माणूस असलं, आपण इंजेक्शन डॉक्टरकडे कुठे घेतो, एक घेतो दांडाला आणि एक घेतो डुंगाला म्हणजे आपलं पाठीमागं टिरीला इथं, असं दोन प्रकार आहेत ना। मग ते पाठीमागचा जो भाग आहे, मग ते पुरुषाचा असू किंवा त्या गड्याचा असू, त्याला म्हणतात बट्स इंग्रजीमध्ये, बरं का, मग ते तुम्हाला पुढून सांगतो, मी काढून सांगतो थांबा। आणि मग आता काय झालं, शी फोरप्लेमध्ये पाहिजे काय असतं की बाबा आपल्याला ब्लॉकमध्ये पिस्टन जेव्हा टाकायचा 5 मिनिटांनी 7 मिनिटांनी, तोपर्यंत समोरची व्यक्ती पूर्ण उत्तेजित झाली पाहिजे, गरम झाली पाहिजे आणि आपल्या मजा आली पाहिजे आणि दोघांचं समाधान झालं पाहिजे, जेणेकरून बाहेर शेण नाही खाल्लं पाहिजे। एवढं टार्गेट आहे आपलं, लय लांबचं टार्गेट नाही की दोघं एकमेका सुखी असतील ना, बस जिंकले आपण। मग तर आता कसं करायचं, ही बट्स म्हणजे त्याचा वापर हा फोरप्लेमध्ये भयंकर, त्याचं लय महत्त्वाचं स्थान आहे, तुम्हाला सांगतो लय महत्त्वाचं। आता इथं तो जो एरिया आहे, आता तिथं तुम्हाला सांगतो त्याला काय म्हणतात बघा, पंपकिंग, हे पंपकिंग ह्या विषयामध्ये त्या फोरप्लेमध्ये चालू असताना त्याच्यामध्ये त्या बट्सचं आपलं त्या बागाचं एवढं महत्त्वाचं स्थान आहे की त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या हाताचे स्पर्श वेगवेगळे त्याच्यात प्रकार आहे, त्याच्यात म्हणजे थोडं दाबणे हा एक प्रकार झाला, थोडंसं ती बोट अशी नसली पाहिजे, ती अशी थोडं आपण कसं बॉस करतो, बॉस करायचं नाही बरं का, हा नाही तर तुमचं ती शेवटचाच कारण म्हणायचा, हे थोडं टोचलं नाही पाहिजे, पण ते अशा प्रकारे ते दाबणं किंवा वर दाबणं किंवा खाली दाबणं किंवा ते फिरवणं, असं गोल तळ हाताने फिरवणं, हे असे 2-3 प्रकार केले जातात। त्याच्यानंतर त्यासाठी कपड्याची आवश्यकता नाही, दोघांनाही ध्यानात ठेवा, त्या जी पोझिशन आहे किंवा ती जी स्टेप आहे ह्याच्यामध्ये कपड्याची गरज नाही। हा, पण ती लक्ष्मीनारायण जोरा आहे, पती पत्नी हे अग्निसमोर साक्षी घातल्यात, ती अंधाराचं म्हणजे अंधाराचं म्हणण्यापेक्षा उजेडच का असं ना, पण तुम्ही एकंटे असल्यावर तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे स्वतःच्या पार्टनरशी संबंध करता आला पाहिजे, एवढी ती इच्छा आहे माझी, काय आमची इच्छा नाही। तर हे करत असताना ते पंपकिन हा प्रकार फार महत्त्वाचा, म्हणजे आपल्याच
त्याला मग चापट मारणे म्हणतात किंवा थोडं हाणणे म्हणतात, त्याचा आवाज पण येतो तुम्हाला सांगतो. तर अशा प्रकारचे चापटी मारल्या जातात त्या बागावर, आणि तो जो प्रकार आहे तो समोरच्याला प्रचंड उत्तेजित करतो, दोघालाही करतो. बरं ह्याच्यात फक्त पुरुषच आघाडी आणि बाया ग बसत, अशातला बाग नाही जगले पुढे गेले. आता तुम्हाला सांगतो, ज्या नवीन तरुणी आहेत किंवा जे त्यातले नॉलेजेबल आहेत, त्यातले माहिती घेणार आहेत, इंग्रजीमध्ये शिकणार आहेत, त्या प्रकारचा वापर पुरुषाच्या बाबतीत करतात. हे खरंही तुम्हाला सांगतो, एवढं काळ बदलला आहे आता. 30 दिवस गेलं, ती मेल्याली पडले झालं का बाया, ते राहिलंच नाही. आता लय ॲडव्हान्स झालं जग. मग त्या प्रकारचा वापर ते पुरुषाचं हे मारण्यासाठी करतात, ते चापटा मारतात, हे तिकडे चापटा मारतो. अशा प्रकारातून ते उत्तेजना होते आणि त्याच्यातून पुढचा जो संबंध आहे त्याला म्हणायचं पंपकिन, असा विषय. मग हे जे फोरप्लेचा जे प्रकार आहे ना, हा तुम्ही आजमायला 100% काहीच अडचण नाही. काही प्रॉब्लेम वाटत मी परत अजून एखाद्या त्याच्यावर बाग बनवीन. पण अशा प्रकारे ह्याच्यात आपल्याला नॉलेज घ्यायची, माहिती जर बरी वाटली असेल, आवडली असेल ना, लाईक करायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी.